मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे जवळपास वेगवेगळ्या 9 योजनांचं आपण या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन केलं। 204 कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलंय। या 204 कोटीपैकी 166 कोटीचं काम पूर्ण करून लोकार्पण झालंय आणि 38 कोटीचं भूमिपूजन हे या ठिकाणी आपण केलंय। आणि हा अतिशय सुंदर मेळा बस स्टॉप बस स्टँड या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी देवयानीताई फरांदे यांचं मनापासून अभिनंदन करतो। असं फार कमी होतं की जे लोक भूमिपूजन करतात तेच उद्घाटन करतात, पण मला दोन्ही करण्याची संधी मिळाली। आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो, पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो, भुजबळ देखील सोबत घेऊन आलो। त्यामुळे एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार, मगाशी मला भुजबळ साहेब आपले गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर 2-2.5 वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं। पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना, म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला। पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, एक काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, जनसामान्यांच्या भावना समजून घेणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। आणि बंद दाराआड बसून बैठका घेणारं नाही, घरामध्ये बसून बैठका घेणारं नाही, तर जनतेमध्ये जाणारं सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। याचा मला मनापासून आनंद आहे। आता मला मनापासून आनंद असला तरी ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना खूप पोटात दुखतंय। आता त्यांच्या पोटदुखीचा इलाज देखील आपण लवकरच करूया, मी त्याबद्दल फार जास्त बोलणार नाही। पण आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं विकास कसा केला पाहिजे याचा कार्यक्रम आहे। आता परवा एका वृत्तपत्राने बातमी छापली, नाशिकचा दत्तक पिता निवडणुकीच्या तोंडावर 6 तासासाठी नाशकात येणार। आता तो त्यांचा अधिकार आहे आणि खरंच आहे की मी मागच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या ही घोषणा केली होती की मी नाशिकला दत्तक घेतो। दुर्दैवाने त्यानंतर 2 वर्षानंतर मला विरोधी पक्ष नेता व्हावं लागलं, पर हम वादे से मुकरने वाले लोग नहीं है। विरोधी पक्ष नेता होतो तरी देखील नाशिककडे पूर्ण लक्ष होतं। आणि आज हे जे 17 कार्यक्रम एकत्रित केलेले आहेत, मला सांगताना आनंद वाटतो, यातला 70% निधी, बरोबर आहे देवाने ते 70% निधी मी मुख्यमंत्री असताना दिलेला आहे या मेळा बस स्थानकासहित। आणि जर 19 साली विरोधी पक्षनेता व्हावं लागलं नसतं तर दत्तक पिता काय करू शकतो हे नाशिककरांना निश्चितपणे दाखवून दिलं असतं। पण आता हरकत नाही, पुन्हा सरकार आलंय, आपले एकनाथरावजी शिंदे हे